नमस्कार मित्रांनो, या मार्च महिन्यामध्ये आपण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळाली। या मार्च महिन्यातच नाही तर गेल्या 23 वर्षांचा इतिहास पाहिला मित्रांनो, तर या मार्च महिन्यामध्ये प्रत्येक वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये मार्केटमध्ये अशीच उलथापालथ होत असते। अशाच प्रकारे मार्केटमध्ये चढ उतार होत राहतात। तर याची प्रमुख काय कारणं आहेत? काही अभ्यासकांच्या मते याची काही प्रमुख कारणं आहेत। तर ही कोणती कारणं आहेत ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर यातील सर्वात पहिलं कारण जे आहे मित्रांनो, ते आहे की जे मोठे इन्व्हेस्टर आहेत किंवा DII म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपन्या, इन्व्हेस्टमेंट फर्म आहेत, हे आपल्या बॅलन्स शीटमध्ये इक्विटी सारखा रिस्की प्रकार जो आहे हा आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवण्याचं टाळतात। आणि त्याचबरोबर आपल्या बॅलन्स शीटमध्ये जास्तीत जास्त कॅश शिल्लक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, कारण हे आर्थिक वर्षाचं क्लोजिंग असतं आणि ही फायनल वर्षाची बॅलन्स शीट तयार होणार असते। आणि या क्लोजिंगच्या वेळेस यांना बॅलन्स शीटमध्ये जास्तीत जास्त कॅश दाखवण्याचा हे प्रयत्न करतात। त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे आपल्या इक्विटीमध्ये जे आहेत, जे शेअर्स कंपन्यांचे घेतलेले आहेत, जे रिस्की आहेत, हे मोठ्या प्रमाणात विक्री करतात आणि त्यामुळे मार्केटमध्ये मोठा आपल्याला क्रॅश आलेला दिसून येतो। आता मित्रांनो, हे विक्री करतात तर हे इयर क्लोजिंग झाल्यानंतर एप्रिल मे मध्ये पुन्हा या आपल्या पोझिशन रिकवर करतात। यातील दुसरं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो की 15 मार्च ही जी तारीख असते, तर ह्या 15 मार्चला ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची ही शेवटची तारीख असते। या तारखेला सर्व इन्व्हेस्टर किंवा कंपन्या जे टॅक्स पेयर आहेत यांना जो ॲडव्हान्स टॅक्स असतो तो 100% पे करावा लागतो, नाहीतर यांना पेनल्टी लागते। मग हा ॲडव्हान्स टॅक्स जो असतो वर्षभराचा, हा 100% त्या 15 तारखेपर्यंत लास्ट डेटपर्यंत भरायचा असतो। म्हणून ह्या इन्व्हेस्टर आणि मोठमोठे इन्व्हेस्टर फर्म कंपन्या हे आपले पैशांची जुळवाजुळव करण्याकरता शेअर मार्केटमधली आपली गुंतवणूक हे विकतात आणि यातून जी कॅश वगैरे येते यातून आपला टॅक्स भरण्याकरता उपयोग करतात। आणि यातलं तिसरं जे महत्त्वाचं कारण निघून येतं मित्रांनो, ते आहे प्रॉफिट लॉस बुकिंग। म्हणजे मित्रांनो, एखाद्या कंपनीला किंवा इन्व्हेस्टरला आपल्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा लॉस दिसत असेल आणि चालू आर्थिक वर्षामध्ये त्यांना जर मोठ्या प्रमाणात टॅक्स भरावा लागत असेल, तर त्यावेळेस हे इन्व्हेस्टर किंवा कंपनी हे आपली लॉंग टर्मची जी पोझिशन नुकसानमध्ये आहे ती विक्री करतात। आणि ती विक्री झाल्यानंतर तो जो लॉस आहे तो आपल्या चालू आर्थिक वर्षामध्ये कॅपिटल गेन टॅक्सच्या स्वरूपामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये इन्कम टॅक्स असतो, याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात सूट मिळवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे ह्या लॉंग टर्म मधल्या पोझिशन असतात ह्या विक्री होतात। तर मित्रांनो, ही आहेत प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची ही 3 कारणं असतात की ज्यामुळे मार्च महिन्यामध्ये मार्केटमध्ये मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर या वर्षी जी मार्केटमध्ये पडझड चालू आहे त्याला कारणीभूत कुठेतरी SBI बँकेचं जे चालू आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा विषय, तेही कारण असू शकतात, त्यामुळेही थोडेफार प्रमाणामध्ये पडझड आहे। तर मित्रांनो, ही मार्च मधली जी पडझड असते ही कायमस्वरूपी नसते, ही पुढच्या 1-2 महिन्यामध्ये रिकवर होणारी असते। त्यामुळे मित्रांनो, ह्या मार्केट क्रॅशमध्ये आपल्याला संधी शोधायची असते। जेवढं मार्केट खाली पडणार आहे, जेवढी शेअरची किंमत खाली येणार आहे, तेवढ्या डिस्काउंटेड प्राइसवरती आपल्याला हे शेअर्स उपलब्ध होतात। ही संधी आपल्याला शोधायची असते, कारण पुढच्या 2-3 महिन्यात पुन्हा या पोझिशन ज्या विक्री झालेल्या आहेत या इन्व्हेस्टर आणि कंपन्या ह्या पोझिशन पुन्हा रिकवर करतात। त्यामुळे मार्केट पुढच्या 1-2 महिन्यात परत रिकवर आहे त्या पोझिशनला येतं। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।